नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता PM किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला. जरी थोडा उशिरा हप्ता वितरित करण्यात आला असला तरी त्यामागे सुद्धा काही तांत्रिक कारणं होतं. त्याच्या मागे सुद्धा शेतकऱ्यांच्या काही अडचणींचा निपटारा करण्यासाठीच अशा पद्धतीचा उशीर झालेला होता. असो, PM किसानचा हप्ता आलेला आहे, परंतु आता शेतकऱ्यांना ही प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता कधी येणार. तर बघा, हा सुद्धा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे. कारण बघा, जे व्यक्ती म्हणजे जे कोण लाभार्थी आहेत ते PM किसानचे पात्र आहेत, तेच लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी असणार आहेत. कारण PM किसानची जी लिस्ट असते तीच राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र धरत असते आणि त्याची सुद्धा प्रक्रिया आता चालू आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आम्हाला PMचा हप्ता आला परंतु नमोचा हप्ता येणार की नाही. तर बघा, नमोचे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, त्यासाठी तुमचा कोड काय होता, एजन्सी कोड काय होता, तुमची सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा पाहता येते. तर बघा, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, आता नेमका पुढचा हप्ता तुम्हाला येणार की नाही, त्याच्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही, तर हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचे आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा PFMS असं टाईप करायचं आहे. त्याची अधिकृत वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर बघा, असं टाकल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा, सुरुवातीला एक पहिला पर्याय कॅटेगरी. या कॅटेगरीमधून तुम्हाला कुठलं पाहायचं ते येतं. त्यानंतर DBT स्टेटस आहे. तर बघा, कॅटेगरी याच्यावरती क्लिक करायचं आणि याच्यामधून बघा DBT NSMNY याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर खाली तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजे जो की तुमचा PMचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तो नसेल तर तुम्ही कोडसुद्धा टाकू शकता. तर बघा, या ठिकाणी कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. जो कॅप्चा आहे तो कॅप्चा जसा आहे तसा कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, तर असा कॅप्चा टाकायचा आहे. तर बघा, आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित जसा आहे तसा या ठिकाणी टाकायचा आहे. तर बघा, जो चौकोन आहे त्या चौकोनामधला कॅप्चा या ठिकाणी खाली टाकायचा आहे. तर बघा, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च या बटनावरती क्लिक करायचे. तर बघा, खाली एक सर्च बटन आहे. तर या निळ्या चौकोनामध्ये तर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा, सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचे पेज ओपन होणार आहे. तर बघा, या ठिकाणी लोडिंग होत आहे. कॅप्चा थोडा आपला चुकलेला आहे. तर बघा, कॅप्चा आपण पुन्हा एकदा व्यवस्थित टाकूया. कॅप्चा व्यवस्थित टाका की जेणेकरून पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर सर्चच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, कोड आलेला आहे, एजन्सी कोड आलेला आहे, स्कीम कोड आलेला आहे, तसेच अकाउंट नंबर आलेला आहे आणि तुम्हाला मान्यता अप्रूव्ड कधी झालं ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. खाली हिरव्या चौकोन जो आहे त्या ठिकाणी UTR नंबर आलेला आहे, क्रेडिट डेट आलेले आहे, अकाउंट आलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, या ठिकाणी गेल्या वेळेचा हप्ता सुद्धा तुम्हाला किती हप्ते आतापर्यंत आले, कुठला हप्ता पडला नाही, हे सगळं डिटेल या ठिकाणी येणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला पाठीमागील हप्ता आलाय की नाही आणि जर पाठीमागला हप्ता तुम्हाला आला असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला किती हप्ते पडले हे सुद्धा तुम्ही अतिशय लगेच तुमच्या मोबाईलवरती पाहू शकता. तर बघा, या ठिकाणी बघा पूर्ण तुम्हाला डिटेल दिलेले आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला नेमके किती हप्ते आले, कोणते हप्ते आले, तुमची बँक कुठली आहे, किती तारखेला हप्ता आला, याची सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुमचा UTR नंबरसुद्धा जनरेट होतो. तो UTR नंबरसुद्धा या ठिकाणी डिटेलमध्ये आलेला आहे. तसेच तुम्हाला पाठीमागचा हप्ता आणि आत्ताच्या हप्त्याला
काय अडचण आहे की नाही, आधार सीडिंग आहे की नाही, हे सुद्धा या ठिकाणी डिटेल येत आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला किती हप्ते आले आणि कुठला हप्ता किती तारखेला क्रेडिट झाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा, तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.